नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. खरं म्हणजे या जागेवरती सरकारी कार्यालयाचा बोर्ड आहे, प्रादेशिक वनस्पती उद्यान एवं वृक्षालय, आणि असं असून सुद्धा ह्या इमारतीला लॉक का लावला हे काही कळे नाही. आणि ते असं म्हणत आहेत ओ त्यांना ते असं म्हणत आहेत की या ठिकाणी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की ते ह्या कार्यालयात म्हणजे हे जे काही आहे जागा ती गेट नाही उघडू शकत. कोणीतरी त्यांना अज्ञाताने दिले सूचना. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हे महार वतन आहे की नाही याच्यावरती आता चर्चा व्हायला पाहिजे. बाकी जमिनीचे सगळे व्यवहार तर तुम्हाला कळलेच आहेत कालपासून. यांच्याकडे एक डॉक्युमेंट आहे. तुमचं नाव काय पूर्ण? माझं नाव संकेत विकास गायकवाड. काय करता संकेत होतं? माझा या ठिकाणी हिस्सा आहे, सर्व नंबर 88. ही सनद आम्हाला जमीन कशी मिळाली याची ही सनद आहे. वाचून दाखवा बरं सनदेत काय लिहिलं. सनद म्हणजे लिहिलेलं आहे, येलो मार्क केलं. हां, त्याला हायलाईट केलेले. समस्त महार सर्व नंबर 88 हे आपण पाहू शकता. याच्यामध्ये 1 ते 26 हिस्सेदार आहेत. 1 ते 26 हिस्सेदार होते. 1 ते 26 हिस्सेदारचे आज रोजी त्याचे 500 लोक झालेले आहेत. त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी घेताना शीतल किशनचंद तेजवानी यांनी आमच्या पूर्वजांकडून अतिशय फसवणूकद्वारे महाराष्ट्राला हा पहिला पुरावा की श्री अजित पवार यांच्या चिरंजीवानं म्हणजे पार्थ पवारांनी जी जमीन घेतली कथितरित्या जे त्यांच्यावरती आरोप आहेत त्याचा हा पहिला पुरावा की ती महारवतनाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की ती महारवतनाची जमीन आहे की नाही. कारण महारवतनाची जमीन एक तर तुम्हाला विकता येत नाही, विकली तर त्याचा जो नजराना आहे तो सरकारला भरावा लागतो योग्य प्रमाणामध्ये. आणि पुढचा काय 7/12 हा 7/12 1930 1955 पर्यंत आमच्या लोकांची नावे 7/12ला होती. बघू वाचून दाखवा 7/12. 7/12 बघा. हा ठिकाणी सर्व नंबर 88 चा नंबर 1 कब्जेदार दगडू गायना मार. 7/12 अशा प्रकारे 26 7/12 होते. 26 जे 7/12 होते. 55 साली पर्यंत आमचे 7/12ला नाव होते 1962. त्यानंतरनं सरकारने ही जमीन सरकार जमा करून घेतली 1900 किती पर्यंत? 62 पर्यंत. 62च्या नंतर काय झालं पुढे? वतन खालसा करण्यात आलं. वतन खालसा करून बेकायदेशीरित्या सरकारने ही जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आणि लाटली. आणि कशाला दिली? आता इथे जमीन बॉटॅनिकल गार्डन ऑफ इंडिया यांच्या जमीन आहे कशाची? जमीन आता कशासाठी वापरत आहे? आता ही बॉटॅनिकल गार्डनला जमीन दिलेली आहे. बॉटॅनिकल गार्डनसाठी भाडे तत्वावर दिलेली होती. 1957 रोजी त्यांना देण्यात आलेली जमीन. पण 62 पर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट राबवलेला नव्हता. 62 नंतर त्यांनी प्रोजेक्ट राबवला, तो पण फक्त 2 ते 3 एकरावर प्रोजेक्ट राबवला. आणि जमीन ताब्यात त्यांनी घेताना ताबा पूर्ण 43 एकरावर ताबा मारलेला त्यांनी. आज पण तुम्ही पाहू शकता की त्यांना जरी आम्ही माहिती आधाराखाली 43 एकर 38 गुंठे जमीन आहे. माहिती अधिकाराद्वारे आम्ही त्यांना पत्र व्यवहार केला, त्यांच्याशी विचारणा केली की तुम्ही सदरून ह्या जागेमध्ये आजपर्यंत काय केलंय. ते आम्हाला कुठल्या प्रकारचं उत्तर देत नाही आणि देऊ पण शकत नाही, कारण त्यांनी या जागेत काय केलंच नाही. फक्त सगळे 7/12 धारक आहेत. हो, सगळे 7/12 धारक आहेत. सगळे आमचे सगळ्या लोकांनी मिळून पॉवर ऑफ अटर्नी का दिली आणि कुणाला दिली? पॉवर ऑफ अटर्नी आम्ही शीतल किशनचंद तेजवानी यांना दिली होती. कोण गृहस्थ आहे ते? एक बिल्डर आहेत की त्यांना आम्ही पॉवर ऑफ अटर्नी का दिली की आमचे पूर्वज किंवा आमचे लोक अशिक्षित होते, अडाणी होते. त्यांना असं सांगण्यात आलं की ही जमीन आम्ही तुम्हाला सोडवून देऊ असं सांगण्यात आलं. परंतु सोडवून देऊ आणि विक्री करू हा अशा प्रकारचा पॉवर ऑफ अटर्नी कधी दिली तुम्ही? 2006 साली आम्ही त्यांना पॉवर ऑफ अटर्नी दिली होती. जवळपास 19 वर्ष 19-20 वर्ष झाली. 19 वर्षात त्यांनी जमीन नाही खाली नाही, काही नाही केलेलं त्यांनी 19 वर्षामध्ये. त्यांचा आमचा कुठल्या प्रकारचा त्यांच्याकडनं पैसे घेतले असतील नाही. फक्त त्यांनी आम्हाला 5 ते 10 हजार रुपये दिले त्यांनी त्यावेळेस. हो, ही एक गोष्ट स्पष्ट होणं गरजेचं होतं. आमचे जे चुलते आहेत ते परेश नानासाहेब गायकवाड ते बाहून झालेलं आहे चेक. एक चेक त्यांच्यातलं 10,000 रुपये 10,000 15,000 असे पैसे मिळालेले. आणि मग ही पुन्हा अजित पवारांची चिरंजीवाकडे कशी गेली? त्यांच्याकडे मग त्यांनी डायरेक्ट पॉवर ऑफ अटर्नी दिली. शीतल ते किशनचंद तेजवानी त्यांनी डायरेक्ट पॉवर ऑफ अटर्नी त्यांना दिली. आणि आता 7/12ला नोंद काय? आत्ताचा ताजा 7/12 काय सांगतो? आत्ताचा जो 7/12 प्रॉपर्टी कार्ड झालेले आता त्याचं. प्रॉपर्टी कार्ड मध्ये काय नोंदी आहे? तेजवानीचं नाव आहे का त्याच्यामध्ये? नाही, त्याच्यामध्ये तेजवानी कोणाचं नाव आहे? त्याच्यावरती नाव असायला पाहिजे एकतर बॉटॅनिकल गार्डनचं नाव आहे ना. म्हणजे थोडक्यात काय आता दुसरा मुद्दा क्लिअर झाला की ह्या जमिनीचा व्यवहार अजित पवार यांच्या चिरंजीवांनी केला असेल तर तो शासकीय जमिनीचा व्यवहार तो जो इंडेक्स 2 आहे आता झालेला तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेला आहे. ते तर नंतर झाला, पण आधी हा बॉटॅनिकलचा 7/12 नोंद आहे का? बॉटॅनिकलचं नाव आहे 7/12 याच्यावरती महाराष्ट्र शासन प्रॉपर्टी कार्ड असं आहे. म्हणजे व्यवहार तुमच्यावर नाही झालेला. बॉटॅनिकल गार्डनला त्यांनी विकलंय, ते बरोबर आहे का?
बॉटनिकल गार्डनला विकलं हे बरोबर आहे का? बरोबर ना? बॉटनिकल गार्डनला विकलेलं नाही. नाही. सातबाऱ्याप्रमाणे 2 बॉटनिकल गार्डन Botanical garden. मूळ जागा तुमची आहे. Yes, हो, मला वाद जाणं. सुरू आहे. हो. आता जमीन विकली आहे ती बॉटनिकल गार्डन. Yes. आता तुम्ही माझ्या बरोबर थोडंसं या. खरं गणित हे नाही आहे. त्यांनी जे सांगितलं खरं गणित हे आहे. इकडे बघताय तुम्ही ह्या हाय रायझिंग ज्या बिल्डिंग्स आहेत ना, त्या हाय रायझिंग बिल्डिंगचं हे खरं गणित आहे. कारण ही जी 1800 कोटी रुपयाची किंमत आहे असं जमिनीची आपण म्हणतोय, तर ते याच्यामुळं म्हणतोय. बघा हा मुंडवा कोरेगाव पार्क हडपसर इंडस्ट्रियल एरिया, या चौकाचं नाव आहे महाराज सयाजीराजे गायकवाड चौक. हे ह्या चौकातली प्राईम लोकेशनची आता तुम्हाला दिसत असेल प्रादेशिक वनस्पती उद्यान यम वृक्षालय एक्सपेरिमेंटल बायो बघतो बॉटनिकल गार्डन. आता हे इकडे बघा हे बघा चेक दाखवतो मी. आता हे नवीन जे तुम्हाला दिसतात नवीन जे वेगळे प्रोजेक्ट सुरू झालेले आहेत त्याची होर्डिंग्ज लागलेली आहेत. आता गायकवाड मला सांगा हे जे नवीन प्रोजेक्ट आहे तिथं पर स्क्वेअर फीट काय रेट आहे? आत्ता जिथं 8,000 रुपये ते 10,000 रुपये रेट आहे. 8,000 बरोबर? 8 ते 10,000 रुपये बरोबर ना? कमर्शियल लँड ही 20,000 रुपये स्क्वेअर फीट आहे. बरोबर ना? आणि रेसिडेन्शियल 8,000 रुपये. 8 ते 10,000 8 ते 10,000. 10,000. एका एकरमध्ये किती स्क्वेअर फीट मिळतो माहिती आहे का तुम्हाला? 40,000 स्क्वेअर फीट असतं. त्या 40,000 स्क्वेअर फीटमध्ये मधले जे व्यवस्था असतात त्या वगळूनचा भाग तुम्हाला वापरता येतो. 44 गुंठे साधारणपणे जमीन असते. तो मल्टिपल करा 44 गुणिले 1 स्क्वेअर फूटची जमिनीचा 10,000 रुपये 700 रुपये जरी कमीत कमी भाव धरला तरी 10,700 ते 10,000 किती होते मग तुमच्या मताप्रमाणे? आमच्या मताप्रमाणे 1,12,77,800 रुपये 40 गुंठ्याची किंमत होती. तर 1 एकराची किंमत 45,11,12,000 रुपये. म्हणजे 45 कोटी मल्टिपल बाय 43 एकर. बरोबर ना? तर त्याची किंमत झाली 1,800 कोटी. 1,800 कोटी रुपयाचं गणिती पण ह्या लोकांनी समजावून सांगितलं. तुम्हाला काय चेक दाखवायचं होतं मला? ताजवानी काय तेजवानीचा चेक बाउंस झालेला बाउंस झालाय. हो आमची अशी 2006 केली 2006 फुलमिक्टार म्हणजे आमची नावं लावणार यासाठी त्यांनी चेक दिला होता. प्रत्यक्ष नावं न लावता आमची अशी फसवणूक झाली. तर हे सगळं असं प्रकरण आहे. अजित पवार यांच्या वतीनं सुनील तटकरे यांनी काही भाष्य केलेलं आहे. ते त्यांची बाजू मांडणार आहे. जोपर्यंत श्री अजित पवार आणि पार्थ पवार यांच्याकडनं ह्या सगळ्या व्यवहारामध्ये काही खुलासा येत नाही. हे पार्थ पवाराच्या कंपनीचं का आमेडिया कंपनी. आणि तो दुसरे पाटील कोण आहे? दिग्विजय पाटील त्यांचे ते पार्टनर आहेत. त्यांचे नातलग आहेत. आणखी कोण कोण पार्टनर आहेत? काय दोघं पार्टनर आहेत. 2च पार्टनर. आणि त्याचं कॅपिटल किती आहे कंपनीचं? कंपनीचं कॅपिटल आहे 1 लाख रुपये आणि त्यांनी दाखवताना व्यवहार दाखवला 300 कोटी. 300 कोटी म्हणजे पूर्ण स्कॅम आहे. हा पूर्ण स्कॅम आहे. आणि स्टॅम्प ड्युटी किती भरली? 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरली. आहे का ते स्टॅम्प ड्युटी भरले? स्टॅम्प ड्युटी भरलेलं आहे ना. असा तर व्यवहार महाराष्ट्रात फक्त नातलगामध्ये होऊ शकतो. स्टॅम्प ड्युटी केव्हा वे ऑफ केली जाते? पण ही महारत्नाची जागा आहे याला त्यांचं काही स्टॅम्प ड्युटी काय 500 बघा 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरलेलं. ते असं सगळं यामुळं अजित पवार यांचं नाव चर्चेत आलं आहे. 2 जमिनीचे व्यवहार महाराष्ट्रात पुण्यात चर्चेत होते. एक जैन बोर्डिंगचा व्यवहार, त्याचा वाद अद्याप मिटला नाही, तो भाजपशी निगडीत होता. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचा जो व्यवहार आहे तो चर्चेत आहे. या संदर्भातले सगळे तपशील हे महाराष्ट्रासमोर आम्ही मांडू. कॅमेरामन निकेतन माळेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. आहे महाराज सयाजीराजे गायकवाड चौक पुणे.